बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान दरवर्षी ईदच्या निमित्ताने आपल्या चाहत्यांना नव्या सिनेमाची ईदी देतो. यावर्षीही त्यांनी सिकंदर नावाचा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस आणला. सलमान खानचं स्टारडम पाहता सिनेमा तुफान कमाई करेल अशी अपेक्षा होती. मात्र हा सिनेमा सलमानच्या कारकिर्दीला मोठा धक्का देणारा ठरेल असे चित्र दिसत आहे. 30 मार्च 2025 रोजी प्रदर्शित झालेला हा सिनेमा पाहण्यासाठी पहिल्या दिवशी थिएटरबाहेर प्रेक्षकांची मोठी गर्दी दिसली. पण अवघ्या 2 दिवसातच प्रेक्षकांनी सिनेमाकडे पाठ वळवली. त्यामुळे अपुऱ्या प्रेक्षक संख्येमुळे अनेक थिएटर मालकांनी सिकंदर सिनेमाचे शो हटवल्याचे समोर आले आहे. रिलीजच्या 2 दिवसातच प्रेक्षकांची संख्या अर्ध्याहून कमी झाल्यामुळे थिएटर मालकांना हा कठोर निर्णय घ्यावा लागला. सलमानच्या कारकिर्दीत असे पहिल्यांदाच घडले असेल की रिलीजच्या 2 दिवसातच त्याचा सिनेमा थिएटरबाहेर जाण्याच्या तयारीत आहे. अपेक्षेपेक्षा कमी प्रेक्षक वर्ग लाभल्यामुळे सिनेमाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर मोठा परिणाम होताना दिसतोय. सुरत, इंदोर, भोपाळ, अहमदाबादसारख्या अनेक ठिकाणी थिएटर मालकांनी सिकंदरचे शो हटवून त्या जागी स्थानिक भाषेतील सिनेमे लावले. पण मुंबईत मात्र भाईजानचं क्रेझ कायम आहे. जी 7 मल्टिप्लेक्स, गेयटी गॅलेक्सीसारख्या थिएटरमध्ये या सिनेमाचे शो वाढवण्यात आले आहेत.